वावरात जायचं का जायचंय ना आले गवत झाले वावरामध्ये ना बाया बघितल्या होत्या 2-3 तर बाया नाही भेटल्या काही दोन नाही बायानी तेवढा खुरपून काढा मावशी आधी पावसच नाही तर कुठून गवत होणार आहे नाही ना पुक लागले नाही जाते ना मी दुसरीकडे मग कामाला नाही वावरातच जाय हो बळी रात्री खुडकुड काय करत होता काय माहित घरामध्ये खुडकुड केली काय कवा शिकता मंदिरात गेलाय झोपायला आला नाही अजून काय नाही कवाचा झोपायला गेलाय तो त्याला काही भनभन केली काय तुम्ही भनभन केली नाही पाहिजे लेकराला येऊन जाऊन घरात आले की भनभन करतात गेला की नाही ते मंदिरात झोपायला बर पाहतो मी जाऊन काय पाहता जाऊन तुम्ही त्याला आणा बोलून त्याला म्हणा जेवण बिवण कर म्हणा पोरं कशात आताचे संपटात त्यांना काही डोकं नाही आता पोरायला बरं मी पाहतो जाऊन आणि पाठवून देतो थोडं जर बोललं तर त्यांना तवाच राग येते बरं व्यवस्थित त्याला भाकर घालून पाठवून देतो हा ना रात्री आला तणकेनी घर उघाड आणि गेला मंदिरात झोपायला बरं तुम्ही भनभन करतात त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला जास्त ताण येतोय ना बरं नाही बोलत आता कुठे गेलता तू रात्री काय खडखड करीत होता ते कपड्यावर पाणी पडलं होतं जरा शर्ट बदलायला हा आलो. अरे वा आता मोटर बिघडली त्या काम बांधकामावर जावा पाणी गिनी मारावा बरं मनाने समजत नाही तुम्हाला जातो आता जेवण करून जातो. ती मोटर जळली 3 दिवस झाले हा ते मालक येणार राजू शेठ नागपुराहून बरं तिथं जावा त्याची दाखता काम करावा ते म्हणते वा चांगला पर्याय राहू द्या हा हे कळत नाही तुला जातो ना बघतो ना. आणि जा लवकर हा घरकुल बांधायला काढले एक तर पैसे नाही इथं खिशात नानाने हे काम काढले माया मागं पाणी द्यायचं आणि त्याच्यात घरकुलवाले पैसे पाठीनात चेक पाठीनात. बळी आम्ही घरी गेलो होतो तू पाहायला अरे तू माझ्या घरी तर काहून जात असतोस रे. मग आता मग तुला कुठे पाहू मी घरीच जावं अरे लागलं नानाने मला काम द्यायला राहते काम करावं लागते. बरं चला आपलं ते गाडी सर्व्हिसिंग करायची थोडं काम आहे थोडं. अरे गाडीची सर्व्हिसिंग नाही आता नानाचे मालक येणार रे राजू शेठ कधी? आपल्याला जा नाही आता रानात तू चल माझ्या संग आता हे पाणी मारणं झालं की जायचं आपल्याला लगेच. काय आता ते मग सर्व्हिसिंग कधी करायची मग आपण? आता ते करू आता. अरे यार विज्ञान लाईट गेली चल जाऊ आता. चल बरं झालं लाईट गेली बरं. इकडे कुठून जायचं इकडून आता लाईट गजला आम्ही बाबा एवढं काय शेठला भेटू माझ्यासोबत चला फक्त. हा? येशील ना बाबा? माझ्याकडे लय काम आहे राव काय सांगा तुला मला ते प्रिंट काढून द्यायचे आहेत अजून. अहो अरे ते पाय ना डोंगर किती भारी. हा, तू आता काही नाही का बाबा मध्येच काय राव असं पुढं असं करायचं. चल 5 मिनिटं अरे, बस लय काम आहे बाबा चल लय काम पडे माझे. बळी हा लयच मोठं बांधकाम धरलं हो तुम्ही. अरे कशाचं काय बाबा बांधकाम मग बोकांडी कर्ज आहे लय मोठं असं तर आमच्याकडे काही नाही. चल उठ आता कशाला जायचं काय एवढं? काय मस्त डोंगर होते. अरे कवरच घुमी तर मग तू माझ्या काम आहे राव पण मग ते मला फोटो काढायचे आहेत प्रिंट काढायचे आहेत मग लोकांचे काम द्यायचंय. अरे काम सगळ्यांनाच असते असं पण नाही 5 मिनिटांनी बाबा. काय होतंय बरं. आता तसं नाही बाबा 5 मिनिटं अरे. तुला जरा 5 मिनिटं तुला काय घुमी काम आहे वाले सगळे आम्हाला नाही जमत तसं. हे असं नसतंय. नाही पाहू आपण नंतर नंतर ये. जाय मग तू तिकडं हा. मी जातो इकडं. चालतंय. अरे साहेबचा फोन आला वाटतं तुम्ही या आता मी येतो. हा साहेब आले का तुम्ही? हा बरं 2च मिनिटात आलो. ये ना बरं झालं यार सोनू तू आला माझ्या संग माझा प्रवास बी चांगला झाला. नाही रे मित्र तुझ्यासाठी कोणासाठी मग प्रवास बरा राहिला ना. प्रवास एकदम 1 नंबर राहिला. मग कसं आहे मग खेड्यातलं वातावरण? इतकं काय आवडलं नाही पण मला सिटीमध्ये जादा कर. माझ्याकडे बी जमीन होती पण काय करावं जशी जशी सवय लागून गेली मित्र भेटले ते मित्राच्या नादाने गमवून टाकली जमीन. पप्पानी कमविली आणि मी गमवून मग टाकली. मित्राची संगत ही कधी बी चांगल्या सोबतच ठेवायला पाहिजे. पण तू आता कोणाचंच ऐकत नव्हता. हा येतो तो खरंय काय ऐकायला पाहिजे कधी बी आई वडिलाचं ऐकलं तर बरं. तुझं बरोबर आहे. पप्पाचं आणि मम्मीचं कधी ऐकलं असतं ना हे आता हे झालं नसतं माझ्या. अरे ही बळी लय उशीर केला यायला. हा साहेब आलो.
जरा मित्र भेटला होता मला हा हा त्याच्यामुळे थांबलो होतो. बरं. मग साहेब प्रवास कसा झाला तुमचा? एक नंबर. हा हे कुठलेत मित्र? ये सोनू नाव आहे त्यांचं. असं ते आहे पाचवटला राहिलात. हा. मग सगळं ठीक आहे ना प्रवास वगैरे? हा सगळ्यात चांगलं झालंय. ते डाळिंब मध्ये काय आलं? हा फवारा बिवारा केलाय कालच. हा नाना पण तिकडेच होते मडीकडे. हा तुम्ही या चक्कर मारून बघा. मी चक्कर मारून येतो तर तू काय कर ती मोटर काढ. हा मी चालतं चक्कर मारून येतो. ठीक आहे. चल सोनू. साहेब तर गेलेत आता. साहेब येऊस तर मला लवकर मोटरीचं पाहावं लागेल बाबा. अरे बाप इथं लय खाली आहे ना बाप. लय जाम आहे राव. काय काम होतं? मोटर काढायची होती राव. तुला मोटर काढणार दिसलो काय? चल ना यार भाऊ. नाही रे. अरे सरक बाजूला काम आहे माझ्या मागे. जाय तू सारखे लय पाहिलेत म्या. कुठला आहे तू? आम तुला दाखवतो. मी अंतरवाली सराटीचा आहे. तिथं माझा मित्र बी दाखवतो तुला. आणि जाय दाखव काय दाखवायचं हा, तू. मग आलो वापस. हा ये. हा गडबड आहे दाखवतो तुला. हा जाय. अरे मग अशी भाऊ का पण काय नाही यार काय करतो? काय मिळत तुला? चल बरं ते जरशी किरकिरी झाली तुमच्या गावातलं पोरग नाही का? हा. ते जरशी धक्काबुक्की झाली बोललं ते मला खालीवर. चल त्याला दाखवू. काय किरकिर केली? कोणासंग केली बाबा? काय अरे लफडा केला? काय त्या एरियावर भेटलं राव माझ्या मागे गडबड होती या मंड्याला जायची. हा. ते काय म्हणतं मोटर काढ हे काढ तो म्हणजे उद्धट बोलायला लागले ती. कोण आहे ते पोरग? काय माहित तुझ्या गावातलं. चल बरं अरे मित्र त्याच्या- असेल रे ते अशोक. चल ना बस ना येऊ विषय जाऊ. माझ्याकडे. अरे चल 10 मिनिटात अरे येऊ बघू जाऊ. त्याला एखाद्या जाऊ दे. जाऊ दे ना रे बघू काय एवढं तेवढं काय नाही विकत. अरे नाही पण राव धक्काबुक्की झाली आमची माहितीये का? एवढं मॅटर केला हा भाऊ. ऊन आता नाही जमणार. ऊन लय पडेल. रिक्षा जाऊ आपण. हा, चल राव आलो मी गाडी देऊन. बरं चालतं. अरे अशोक दिसतं रिकामीच लपडे आणतो यार. कोणा संग भांडणं करताय काही करताय चक्र बाई यार. ही पोरग खरंच धान्याच्या टायमाला खोटा करताय यार खेळ. चल पवन. चल बरं. अरे ह्यो तर आपला मित्र आहे ह्यो बळी. अरे बळी. अरे दादा अशोक. ए, ए. थांब रे. थांब ना. थांब ना. सरक, तू थांब. तू दादा बळी. काय यार अशोक शर्ट फाड्यावर तू सरक रे. तू काऊन भांडण करायला लागला तर तुम्ही? ते पाहिलं त्याला चांगलं म्हणलं होतं राव. तुम्ही आपला काय राव हे तुझा मी बघत त्याला जा कर जा बघतो. अरे काय मला काय नाही जाय मी एक तर गडबडीत होतो ताणात होतो. अरे तू लक्षात ठेव बघूनच घेईन मी तुला. अरे जाय जाय ते पाहिले तुझ्या सारखे. अरे नेट काचा पुसायचं की नाही काचा? काचा पुसू गाडीच्या. एखादा गाडी अरे काय माणूस बरं झालं मी घरून शर्ट गाडीत होता काचा पुसायला. काय भांडणं करायची एक लिमिट असते यार. अरे बळी काय आलं? टेन्शन मध्ये का बरं दिस आला? काय नाही मालक ते एक पोर आलत. हा त्याला म्हणलं मोटर हे करायला चल मला मदत कर. पण ते काय आलं नाही. धक्काबुक्की केली माझ्यासोबत. कोणतं पोरग होतं? लग्न कधी आहे तुमचं? तुला एक खरं सांग का? तुला सांगायचं ध्यानच नव्हतं. हा उद्याच पोरगी पाहायला जायचंय आणि तुला येणंच लागन. बस का मालक येईन ना राव. नाही खरं खरं तुमच्यासाठी काय बी. नाही ध्यानातच नव्हतं माझ्या. तुला सांगायचं बरं बरं ये ना. आता एक 100% काम कर. हा तिथे जा झाडाखाली आणि डब्बा घेऊन ये आपण जेवण करू. बरं बरं चालतंय. चल सोनू साहेब चला चला. बोला ना. हा तुम्ही कसं काय ओळखलं? मला बळी म्हणला होता परवा दिवशी काल हा हे रवी शेट येणार आहे म्हणून. हा तुमचे व्हिडिओ पाहत असतो मी युट्यूबला याला त्याला. हा छान व्हिडिओ आहेत तुमचे. बर. हा बळी कुठे गेला? बळी आत्ताच डब्बा आणायला गेलाय. ते भांडणं झालेत बळीचे आणि त्याचे. पाऊण एक तास झालाय. अरे देवा कुठले पोरं होते? ते आता मी तिकडे याच लागलो डब्बा जेवून. जाऊ द्या कशाला. नाही 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 त्यांना फटकूनच काढतो मी आता. त्यांच्याकडे जायचंय मला. होत असतंय पाहू आपण काय झालं काय नाही. अगोदरच सविस्तर सगळी माहिती घेऊन. विहिरीवरच येतोच आम्ही जेवून.
ठीक आहे चालतं, तुम्ही जेवण करून या निवांत, आपण पाहू काय तर विहिरीवर. उगाच भांडणं केले. सोनूला म्हणलं जाय घेऊन मालकाकडे डब्बा आणि तुम्ही जेवत बसा, मी बसतो म्हणलं इकडं. अरे ते आता काय आहे, आता झाले 5 दिवस. मला जे पाहावं ते उलटच व्हायला लागले माझ्यासोबत. काय जाऊ दे, हो दे, उद्या आपलं जावं लागन ते. अरे हा उद्या आमुष आहे मोठी. हाव ना राव. हा. काय काय लागेल त्याला सामान? त्याला काय एक दोरा लागल, हा एक लिंबू लागल, हा. आणि मग तिथे गेला. अरे हा, नाना म्हणले होते मला लिंबू असं धरायचं म्हणे, हा नंतर ते जिथं गळून पडन हा. तिथं मग तेवढ्या आसपास भूत आई. मला ते राव शेट्टी म्हणले होते भांडण झालते म्हणून. कोणाचे काय झाले भांडण? अरे अरे तुम्हाला काय सांगावं राव विज्ञान. आता ते रिक्षावाला नुसतं फाटलं घेणं देणं मधात, हे इकडं आणतं ते तिकडं आणतं, हे वडीते ते वडते, रिक्षावाल्याचे पार शर्ट फाटून गेला. काय एवढे भांडण करत असते का? अरे काय सांगावं. त्यांच्याकडे येतं मग तुझ्याकडे घरी आता. नाही बाबा, अरे ते नाही यायला पाहिजे बाबा, ते नानाला डेंजर आहेत. मग तुला तेच म्हणतो, तू ते संग भांडणं एवढे करायचेच नाही, काही गरजच नाही त्या पोरा संग एवढं भांडणं करायची. बाबा काय बाबा, सांगू काय तू? माहिती अरे, येऊ नाही रे बाबा म्हणले ते. ते तुला नका येऊ, मग आम्ही येत नाही जात नाही असं. जाऊ द्यायचं, दुसरे पाहिजे कोणी. काय करा, कोणीच नव्हतं ना राव यायला. मग थोडी वाट ते पाहायची. यायला नाही पाहिजे हो घरी, नाही तर बस नाना हा ना. असे डेंजर आहेत ना. अरे वा. पिक्चरच आहे मग आता नाना, मा. तुला त्या दिवशी मंदिरात झोपलं होतं, आता तुला घरात जाणार नाही ती. हाव ना. लय अवघड झालं, नुसते बोलणेच खातोय मी. मालक आलेला इथं, जावं लागेल बाबा भेटायला. चल बाबा, तू मालक काय हाव ना, राम बिम पाहून आलाय.